महाविकास आघाडीचं जागा वाटप घोषित झालेलं नसताना उद्धव ठाकरे गटाची लोकसभा 17 उमेदवारांची यादी जाहीर। यादीमध्ये चंद्रहार पाटील, अनंत गीते, विनायक राऊत, संजय दिना पाटील, अरविंद सावंत, अमोल कीर्तीकर आणि अनिल देसाई यांची नावं। ठाकरे गटाला 22 जागा मिळणार, पण पालघर, कल्याण, हिंगोली, जळगाव आणि उत्तर मुंबईतील जागांबाबत सस्पेन्स कायम। 2 दिवसात या जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार, संजय राऊत यांची माहिती। उद्धव ठाकरेंनी युती आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, या संदर्भात आमची नाराजी दिल्लीला कळवली आहे। बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। सांगली, भिवंडी आणि मुंबईच्या जागेवर काँग्रेस आग्रही, थोरात यांचं वक्तव्य। शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेची घोषणा, पण काँग्रेस अजूनही सांगलीच्या जागेवर ठाम। काँग्रेसच्या पुढच्या यादीमध्ये सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या 3ही जागांचा समावेश असणार। आता सांगलीच्या जागेचा विषय संपलाय, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अखेर माझ्याच गळ्यात सांगली लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडली। विशाल पाटील आणि इतर काँग्रेस नेते मला पाठिंबा देतील, चंद्रहार पाटील यांचा विश्वास। तर सांगलीचा विकास करण्यात संजय काका अपयशी ठरल्याचं पाटील यांचं वक्तव्य। निष्ठावंत असल्यानं उमेदवारी मिळाली। या अगोदर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं, आता लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली। नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो अबाधित राहील। राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया। मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, तर मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांना ठाकरे गटाचं तिकीट जाहीर। सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विद्यमान खासदार विनायक राऊत, ठाण्यामधून राजन विचारे, रायगडमधून अनंत गीते यांना ठाकरे गटाकडून संधी। सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा असला तरी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी, तर हिंगोलीतून नागेश पाटील आष्टेकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना तिकीट। सर्वांची मतं जाणून घेऊन उमेदवारी जाहीर। निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो, पण पक्ष बळकट करणं महत्त्वाचं, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। चंद्रकांत खैरेंचा नाही तर पक्षाचा प्रचार करणार, कुणाचाही वैयक्तिक प्रचार नाही, अंबादास दानवेंचं वक्तव्य। अंबादास दानवेंनी उमेदवारी मागितली तर त्याचा जरूर विचार करू। शिंदे गटाची थेट ऑफर, खैरेंच्या उमेदवारीनंतर दानवे नाराज। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे भाऊक, प्रामाणिक राहिलो म्हणून तिकीट मिळालं, मी जिंकणारच, खैरेंचा विश्वास। उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे आणि परभणीमधून संजय जाधव यांना महाविकास आघाडीचं तिकीट जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।